तरळे ही दशक्रोशीतल्या 40 गावांची बाजारपेठ आहे। या बाजारपेठेला 100 वर्षाचा इतिहास आहे। ही ब्रिटिश काळातली बाजारपेठ आहे। आजूबाजूतल्या 40 गावातली शेकडो लोक आठवडे बाजाराला मंगळवारची किंवा इतर दिवशी ह्या बस डेपोला येतात आणि ही सर्व लोक ग्रामीण भागातली आहेत। ती आपल्या एसटीने प्रवास करतात, परंतु ह्या एसटी स्थानापर्यंत गेली कित्येक वर्ष दुरावस्था असलेले हे जे बाथरूम आहे, सुलभ शौचालय आहे, त्याची सर्व जे एसटीचे अधिकारी आहेत यांना निवेदनं दिली होती। त्यांच्याकडे प्रशासनाने कानाडोळा केलेला होता आणि जेव्हा ही बाब माझ्या लक्षात आली तेव्हा मी ही थेट परिवहन मंत्री माझं नाव अस्मिता तळेकर, मी सामाजिक कार्यकर्ते आहे। जेव्हा मी बघितलं महिला रस्त्यावरती उघड्यावरती बाथरूमला बसतात, तेव्हा हे सगळं मी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्याच्यानंतर साहेबांनी जिकडे स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांना आदेश दिले, त्याच्यानंतर काही दगदुगीच्या निधीमध्ये त्याचं काम सुरू करण्यात आलं आणि त्याचं काम मी कालपासून सुरू करण्यात आलं आहे। याच्यासाठी मला गावचे सरपंच, माझे बंधू दिलीपबाई तळेकर आणि राजू दादा जटार आणि आमचे तरळा मित्र मंडळ बाजारपेठ यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं आणि उद्या आपल्या परिवहन साहेबांचा परिवहन मंत्र्यांचा दौरा आहे आणि ते धावती भेट देणार असं मला शब्द दिला आहे। तर साहेबांना मी आणण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि जे का आहे हे डेपोचं नवीन नूतनीकरण चांगलं एक मॉडर्न बस डेपो करण्याचा साहेबांनी मला शब्द दिला आहे आणि मी ते लवकरात लवकर करून घेणार, कारण ह्याचं जे सगळं योगदान आहे ह्याच्यासाठी मी काम करण्यासाठी खूप मोठा वालाचा उठा मला सगळ्यांनी मदत केलेली आहे। ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक